तुकाराम महाराजांच्या काळात मंबाजी बुवाला फसणारी लोक नव्हती का? म्हणून अहंकार इतका घातक आहे ना, जगात सगळ्यात मोठं नुकसान अहंकाराने केलंय. एक एक व्यक्ती अहंकारी होतो, जे नाहीये ते दाखवतो आणि सगळ्या समाजाला वेगळ्या दिशेने घेऊन जातो. चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे. वचन ऐकायचे ज्ञानेश्वर माऊलींचेच ऐकायचे. ज्ञानोबा आणि तुकोबा सोडून तत्व नाहीये आम्हाला दुसरं कुठलं. समाज तुम्हाला बघून तुमचं अनुकरण करतोय. आपण पांढऱ्या साड्या, पांढरी धोतर आणि वरती पांढरी पैरण घातली की आपल्याला वाटतं आपण कीर्तनकार झालो. तुमच्यासारखे नवीन युवक येऊन येऊन तेच करतायत. पाठांतर गेलं खड्ड्यात, समजणं गेलं खड्ड्यात. आम्ही नुसतं काय घालायचं आणि कसं मिरवायचं एवढंच बघत सुटलोय. आम्ही कशी रील अपलोड करायची तेवढंच बघत सुटले. तेवढीच रील टाकायची, डिस्क्याव 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 एडिटिंग झालं, प्रश्न संपला. आम्ही कीर्तनकार झालं. समाज सगळा त्यांच्या मागे चालला. या बाबतीत हा बोध हा आलाय, हा उगाच नाही आलाय. टक्के टोनपे खाल्ले, खूप घाणेरड्या लोकांना जवळून पाहिलंय. वरतून अनेको शाली चढवून चालतात, पण आतमधल्या मनाची घाण जात नाही. आणि ह्या सगळ्या ताई माईंना बघून आमच्या तरुण छोट्या छोट्या मुली तेच करायला सुटलेत. मग का नाही तुम्हाला कल्पना चावला बनायचंय? मोठी मोठी गोष्टी तुम्हाला का नाही करायच्यात? अनुकरण करायला जे सोपं आहे ते पटकन करतील. डॅश डॅश महाराजांचं अनुकरण सगळे करतात, विनोदी कीर्तनकार बनतात. सातारकर महाराजांचं का नाही तुम्ही कॉपी करत? प्रति सातारकर का नाही झाले अजून मला सांगा? प्रति सातारकर महाराज ऐकले कधी तुम्ही? प्रचंड मेहनत आहे त्याच्या मागे. आपण जे वागतोय ना त्याचा फक्त आपल्यावरती नाही, समाजावरती सुद्धा परिणाम होत असतो. ही जबाबदारी वक्त्यावरती येते.